1280 किलो सोनं. म्हणजे विचार करा. बापरे, खूपच मोठी रक्कम आहे ती. हो ना. एकाच छताखाली एकाच मोठा दालनात ते ठेवलेलं आहे. आजूबाजूला मशालींचा असा थरथरणारा उजेड पडलाय. आणि एक प्रकार माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. ची दबलेली शांतता असेल तिथे. अगदी बरोबर. एक अस्वस्थ करणारी शांतता. आणि आणि या भव्यतेच्या आणि दहशतीच्या केंद्रस्थानापासून अगदी काही पावलांवर एक सामान्य शेतकरी उभा आहे. अच्छा, तो तिथे काय करतोय? तो चक्क तक्रार करतोय की त्याच्या गावातल्या गाई म्हशींना वाघ खातोय. अरे बापरे, थेट मुख्य दरबारात? हो. आणि त्याच्याच शेजारी म्हणजे अगदी काही अंतरावर एक गुप्तहेर उभा आहे, जो उत्तरेकडून येणाऱ्या एखाद्या महाभयंकर परकीय आक्रमणाची बातमी घेऊन आलाय. म्हणजे एकाच वेळी दोन अत्यंत टोकाच्या गोष्टी सुरू आहेत तिथे. नक्कीच. तर आजच्या या सखोल विश्लेषणात, या धांडोळ्यात आपण बाजिंद या पुस्तकातल्या पान नंबर 121 वरच्या एका अत्यंत विशिष्ट नोंदीची चिरफाड करणार आहोत. हो, ती नोंद खरंच खूप महत्वाची आहे. कारण ही केवळ एक ऐतिहासिक कथा नाहीये. मला वाटतं हा एक ब्लूप्रिंट आहे. बरोबर. शेकडो वर्षापूर्वी एका महासत्तेचं राजकीय आणि प्रशासकीय नियंत्रण कसं काम करत होतं. हो. आणि मानसिक नियंत्रण सुद्धा. हे सगळं प्रत्यक्षात कसं चालत होतं याचा हा जिवंत पुरावा आहे. कसे, या पानावरचा जो प्रसंग आहे ना, तो सत्तेच्या शरीर रचनेचं म्हणजे अॅनाटॉमीचं अत्यंत अचूक दर्शन घडवतो. म्हणजे आपण नेहमी फक्त लढाया आणि तह एवढंच वाचतो इतिहासात. अगदी तेच. आपण बऱ्याचदा इतिहासाकडे पाहताना तारखांच्याच चौकटीत विचार करतो. पण जेव्हा आपण या अशा प्रशासकीय नोंदी वाचतो, तेव्हा राजकारण प्रत्यक्ष जमिनीवर कसं काम करत होतं याची यंत्रणा उलगडते. खरंच, मला या नोंदीत सत्तेचे 3 वेगवेगळे स्तर दिसले. कोणते 3 स्तर? म्हणजे पहिला स्तर आहे माहितीचं आणि प्रवेशाचं नियंत्रण. दुसरा आहे सत्तेचा तो मानसिक दरारा. आणि तिसरा म्हणजे सर्वात महत्वाचा, तळागाळातील वास्तवाशी असलेली प्रशासकीय नाळ. हो, हे तिन्ही स्तर एकाच वेळी एकाच छताखाली कसे काम करत होते हे समजून घेणं खरंच थक्क करणार आहे. तर आपण या यंत्रणेच्या पहिल्या स्तरापासूनच सुरुवात करूया, म्हणजे प्रवेशद्वारावरून. चालेल. नगरखान्याची सुरक्षा, बरोबर? हो. या नोंदीनुसार मुख्य दरबारात पोहोचण्याआधी नगरखान्यातून प्रवेश करावा लागतो. तिथे कडक पहारा आहे. म्हणजे कोणालाही थेट आत जाता येत नाही? अजिबात नाही. शिलेदार येणाऱ्याला फक्त नाव विचारत नाही, तर परवलीचे शब्द मागतात. अच्छा, म्हणजे पासवर्ड्स? हो, पासवर्ड्स. आणि ओळखीचे कागद तपासले जातात. मगच हशाम त्या व्यक्तीला त्याच्या प्रतवारीनुसार, म्हणजे त्याच्या रँकनुसार? अगदी बरोबर, रँकनुसार दरबारात कुठे उभं राहायचं हे सांगतात. आता मला इथे एक विरोधाभास वाटतो. कसा काय? आपण ज्या काळाबद्दल बोलतोय तो सततच्या युद्धांचा काळ होता ना. हो, लष्करी आक्रमकतेचा काळ होता तो.
हो, हे तिन्ही स्तर एकाच वेळी एकाच छताखाली कसे काम करत होते हे समजून घेणं खरंच थक्क करणार आहे. तर आपण या यंत्रणेच्या पहिल्या स्तरापासूनच सुरुवात करूया, म्हणजे प्रवेशद्वारावरून. चालेल. नगरखान्याची सुरक्षा, बरोबर? हो, या नोंदीनुसार मुख्य दरबारात पोहोचण्याआधी नगरखान्यातून प्रवेश करावा लागतो. तिथे कडक पहारा आहे. म्हणजे कोणालाही थेट आत जाता येत नाही? अजिबात नाही. शिलेदार येणाऱ्याला फक्त नाव विचारत नाहीत, तर परवलीचे शब्द मागतात. अच्छा, म्हणजे पासवर्ड्स. हो, पासवर्ड्स. आणि ओळखीचे कागद तपासले जातात. मगच हा श्याम त्या व्यक्तीला त्याच्या प्रतवारीनुसार, म्हणजे त्याच्या रँकनुसार. अगदी बरोबर, रँकनुसार दरबारात कुठे उभं राहायचं हे सांगतात. आता मला इथे एक विरोधाभास वाटतो. कसा काय? आपण ज्या काळाबद्दल बोलतोय तो सततच्या युद्धांचा काळ होता ना? हो, लष्करी आक्रमकतेचा काळ होता तो. मग अशा वातावरणात इतकी कागदपत्रांची तपासणी, परवलीचे शब्द, हे सगळं एखाद्या संथ नोकरशाहीसारखं नाही वाटत? म्हणजे सत्तेच्या केंद्रस्थानी एवढा वेळ यावर का खर्च केला जात असावा? हे बघा, लष्करी आक्रमकता आणि प्रशासकीय शिस्त या परस्पर विरोधी गोष्टी नाहीत. नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हो. तुम्ही ज्याला संथ नोकरशाही म्हणताय ती प्रत्यक्षात सत्तेची फायरवॉल होती. अच्छा, म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवच? नक्कीच. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सत्तेचं मुख्य केंद्र हे माहितीवर प्रक्रिया करणारं एक मोठं मशीन असतं. बरोबर. जर राज्यातला प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक सैनिक थेट मुख्य दरबारात धडकला तर काय होईल? गोंधळ उडेल. गोंधळ तर उडेलच, पण माहितीच्या अतिरेकाने म्हणजे इन्फॉर्मेशन ओव्हरलोडने ती व्यवस्था कोलमडून पडेल. म्हणजे परवलीचे शब्द केवळ सुरक्षेसाठी नव्हते तर? नाही, ते एक फिल्ट्रेशन मेकॅनिझम होतं. कोणती माहिती आणि कोणती व्यक्ती सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याच्या लायकीची आहे हे तिथे गेटवरच ठरवलं जायचं. वा, म्हणजे तू केवळ सुरक्षेचा टप्पा नसून माहितीच्या वर्गीकरणाचा टप्पा होता? अगदी. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा भाग म्हणजे ती प्रतवारी. म्हणजे रँकनुसार जागा ठरवून देणं? हो, सत्तेच्या वर्तुळात कोणी कुठे उभं राहायचं हे केवळ गर्दी टाळण्यासाठी नसतं. मग त्यामागे काय उद्देश असतो? राजकारणात ना स्पेशल डायनॅमिक्स किंवा अवकाशीय रचनेला प्रचंड महत्त्व असतं. म्हणजे फिजिकल स्पेसचं महत्त्व. हो, जेव्हा हशाम एखाद्या व्यक्तीला त्याच्या दर्जानुसार विशिष्ट जागी उभं राहायला सांगतो तेव्हा मुख्य दरबारात प्रवेश करण्याआधीच त्या व्यक्तीला राज्याच्या उतरंडीत तिची जागा काय आहे याची जाणीव करून दिली जाते. बापरे, म्हणजे एकही शब्द न बोलता मानसिक नियंत्रण. अगदी बरोबर. केवळ जागेच्या वाटपातून सत्तेची शिस्त माणसाच्या मनावर बिंबवली जाते. हा मानसिक नियंत्रणाचा पहिला टप्पा आहे. गेटवरच तुमचा अहंकार नियंत्रणात आणला जातो तर पण खरा मानसिक आघातात गेल्यावर होतो असं मला वाटतं. हो, आतलं वातावरण खूपच वेगळं होतं. सुरक्षेचा हा कडक टप्पा पार करून जेव्हा कोणी मुख्य राजसदरेवर पोहोचताना तेव्हाचं वर्णन खरोखरच अंगावर काटा आणणारं आहे. कसं आहे ते वर्णन बाजींमध्ये? मशालींचा उजेड आहे, सुवर्णदंड घेतलेले चोपदार आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेलं ते 32 मण वजनाचं सुवर्ण सिंहासन. म्हणजे आजच्या हिशोबाने अंदाजे 1200 ते 1280 किलो सोनं. हो, आणि त्यावर जडवलेले हिरे, माणिक, मोती. विचार करा, आजूबाजूला 50 लोक आहेत पण कुणीही मोठ्याने बोलत नाहीये. फक्त कुजबूज सुरू आहे, बरोबर? हो, फक्त एक डबक्या आवाजातली कुजबूज. आता मला सांगा, प्रशासकीय तर्काचा विचार केला तर हे सत्तेचं अवाजवी प्रदर्शन वाटत नाही का? आवाजवी? कसं काय? म्हणजे एका बाजूला राज्याला सतत युद्धांसाठी रसद लागतीये, पैशाची गरज आहे, आणि दुसरीकडे शेकडो किलो सोनं एका आसनावर खर्च केलंय. हा आर्थिक मूर्खपणा नाहीये? वरवर पाहता तसं वाटू शकतं. म्हणजे यातून केवळ सत्तेचा अहंकार किंवा मेगॅलोमेनिया दिसून येत नाही का? हे बघा, तत्कालीन राजकारणाच्या व्यापक पटावर जर आपण पाहिलं तर हे सिंहासनावरचं सोनं हा पैशाचा अपव्यय नाहीये. मग काय आहे ते? ती एक अत्यंत धोरणात्मक लष्करी गुंतवणूक आहे. आपण याला सरळ सरळ सायकोलॉजिकल वॉरफेअर किंवा मानसिक युद्ध म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे न लढता समोरच्यावर प्रभाव टाकणं. अगदी बरोबर. राज्याची ताकद केवळ सैनिकांच्या संख्येत नसते, ती राज्याच्या परसेप्शनमध्ये किंवा प्रतिमेत असते. म्हणजे समोरच्याला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. हो ना. जेव्हा एखादा परकीय वकील किंवा शत्रूचा गुप्तहेर किंवा अगदी स्वतःच्याच राज्यातला एखादा महत्वाकांक्षी सरदार त्या दरबारात पाऊल ठेवतो तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर हे 1200 किलो सोनं येतं. त्या एका क्षणात त्याच्या मेंदूत गणितं सुरू होतात. म्हणजे तो विचार करू लागतो की यांच्याकडे एवढी संपत्ती कशी. बरोबर.
ज्या राज्याकडे इतकी अफाट संपत्ती गोळा करण्याची, ती विटळून तिचं सिंहासन बनवण्याची ताकद आहे, त्या राज्याची लष्करी ताकद किती भयानक असेल. अरे बापरे, हा विचारच शत्रूचा अर्धा आत्मविश्वास तिथेच खच्ची करत असेल. नक्कीच. भौतिक भव्यता ही बंडाळी शमवण्याचं आणि परकीय आक्रमणांना लांब ठेवण्याचं एक अत्यंत प्रभावी हत्यार असतं. म्हणजे ते सिंहासन युद्ध न खेळता युद्ध जिंकण्याचं एक साधन होतं. हो, आणि मगाशी तुम्ही त्या कुजबुजीचा उल्लेख केलात ना, हो, 50 लोक आहेत, पण कुणीही मोठ्याने बोलत नाहीये. ती शांतता केवळ आदरापोटी आलेली नाहीये. सत्तेच्या या प्रचंड भव्यतेसमोर उभा राहिल्यानंतर माणसाला स्वतःच्या क्षुद्रत्वाची जी जाणीव होते, त्यातून आलेली ती प्रतिक्रिया आहे. म्हणजे ती एक प्रकारची अदृश्य दहशत आहे. हो, जेव्हा सत्तेचा भौतिक आकार इतका प्रचंड असतो, तेव्हा माणसाचा आवाज आपोआप दबतो. दरबारातली ती कुजबूज हे सत्तेच्या परिपूर्ण नियंत्रणाचं लक्षण आहे. बापरे, हा विचार खरंच चक्रावून टाकणार आहे. एका बाजूला परवलीच्या शब्दांतून माहितीचं नियंत्रण आणि दुसऱ्या बाजूला सोन्याच्या वजनातून माणसाच्या आवाजाचं नियंत्रण. बरोबर. एक शांत दरबार हा नेहमीच नियंत्रित राजवटीचा पुरावा असतो. पण या नोंदीचा जो पुढचा भाग आहे ना, तो या सध्या सायकोलॉजिकल वॉरफेअरच्या सिस्टमला एका झटक्यात जमिनीवर आणतो. अच्छा, पुढच्या भागात काय घडतं? या 32 मणांच्या थरकाप उडवणाऱ्या सिंहासनाच्या अगदी बाजूला काही वकील आणि कारकून मंडळी भूर्जपत्रे आणि टाकदौत घेऊन बसली आहेत. म्हणजे तिथलं प्रशासकीय काम सुरू आहे. हो, प्रशासकीय डेस्क सुरू आहे. तिथे सखाराम आणि वस्ताद काका येतात. हे ते शेतकरी ना? हो, सखाराम वकिलांना कागद देतो आणि सांगतो की मागच्या 10-15 दिवसांपासून टकमकच्या बाजूला वाघाने उच्छाद मांडलाय. जनावरांवर आणि माणसांवर हल्ले सुरू आहेत. अगदी तेच. आता मला सांगा, या दोन गोष्टींचा मेळ कसा बसायचा? कोणत्या दोन गोष्टींचा? म्हणजे एकीकडे ते 1200 किलो सोन्याचं श्वास रोखून धरायला लावणारं सत्ता केंद्र आणि दुसरीकडे माझ्या गाईला वाघाने खाल्लं ही अगदी तळागळातील तक्रार. बरोबर आहे. हा विरोधाभास मोठा आहे. इतक्या अभेद्य आणि भयंकर सुरक्षा व्यवस्थेतून एक सामान्य गावकरी थेट सत्तेच्या सर्वोच्च केंद्रापर्यंत कसा पोहोचतो? आणि मुख्य म्हणजे त्याला तिथे पोहोचू का दिलं जातं? कसं आहे, हाच तर या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचा खरा गाभा आहे. म्हणजे आपण मगाशी ज्या फायरवॉल आणि फिल्ट्रेशनची चर्चा केली ना, त्या व्यवस्थेचं हे सर्वात मोठं यश आहे. सामान्य माणसाला प्रवेश देणं हे यश आहे? हो, कारण ती अभेद्य सुरक्षा व्यवस्था मारेकरी किंवा अनावश्यक गर्दीला रोखण्यासाठी डिझाईन केलेली होती, सामान्य प्रजेला रोखण्यासाठी नाही. अच्छा, म्हणजे प्रजेसाठी दरवाजे उघडे होते. नक्कीच. कुठल्याही महासत्तेला हे पक्क माहीत असतं की केवळ दहशतीच्या आणि भव्यतेच्या जोरावर राज्य जास्त काळ टिकवता येत नाही. बरोबर आहे, पाया मजबूत लागतो. हो ना. सत्तेचा सिंहासन कितीही सोन्याचं असलं तरी त्याचा पाया हा सखारामसारख्या सामान्य गावकऱ्याच्या करभरण्यावर आणि निष्ठेवर उभा असतो. जर तो पायाच ढळमळीत झाला तर ती भव्यता कोसळायला वेळ लागणार नाही. अगदी बरोबर. पण तरीही वाघाचा हल्ला ही एकदम स्थानिक पातळीवरची समस्या वाटत नाही का? म्हणजे एखाद्या गावच्या पाटलाने किंवा सरपंचाने सोडवण्याची समस्या. आजच्या काळात तसं वाटेल आपल्याला. हो ना. म्हणजे ती थेट मुख्य दरबारात सिंहासनाच्या बाजूला बसलेल्या वकिलांपर्यंत येणं हे प्रशासकीय वेळेचा अपव्यय नाही आहे का? आजच्या आधुनिक चष्म्यातून पाहिलं तर ते नक्कीच तसं वाटू शकतं. पण त्या काळातील अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर टकमकचा वाघाचा प्रश्न हा केवळ एका प्राणाचा उपद्रव नव्हता. मग तो काय होता? तो राज्याच्या अर्थव्यवस्थेवरचा थेट हल्ला होता. म्हणजे वाघाचा हल्ला आणि अर्थव्यवस्थेचा संबंध? हे बघा, वाघ जनावरांना खातो, याचा अर्थ शेतीची कामं ठप्प होतात. माणसं जंगलात जायला घाबरतात. याचा अर्थ जंगलातून मिळणारा महसूल, लाकूड फाटा आणि रसद थांबते. जर एका गावातली शेती आणि व्यापार वाघाच्या भीतीने थांबला तर तिथला महसूल बुडतो. आणि महसूल बुडाला की लष्कराचा पगार थांबतो. अगदी बरोबर. साखळी समजली तुम्हाला. त्यामुळे सखारामची ती वाघाची तक्रार राज्याच्या दृष्टीने अजिबात क्षुल्लक नव्हती. अच्छा, म्हणजे स्थानिक पातळीवरची असुरक्षितता राज्याला कमकुवत करू शकते. हो, प्रशासनाला याची पूर्ण जाणीव होती. म्हणूनच 32 मणाच्या सिंहासनाच्या सावलीत सखारामच्या वाघाच्या प्रश्नाची दखल घेणं हे केवळ प्रजेवरचे उपकार नव्हते, तर ती राज्याची स्वतःच्या अस्तित्वाची गरज होती. नक्कीच. म्हणजे सत्तेचा दरारा आणि प्रशासकीय संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी एकाच वेळी ऑपरेट होत होत्या तर. हो, आणि तेच त्या व्यवस्थेचं वैशिष्ट्य होतं. पण यानंतर या नोंदीत जो क्षण येतो ना,
तो कोणत्याही आधुनिक मॅनेजमेंटला थक्क करेल असा आहे. असा कोणता क्षण आहे? सखारामची वाघाची ती गंभीर समस्या ऐकून घेतल्यानंतर तो वकील एक मोठा श्वास घेतो आणि फक्त ठीक आहे म्हणतो. बर. आणि पुढच्याच सेकंदाला तो तिथेच उभे असलेल्या वस्ताद काकांकडे वळतो आणि एक पूर्णपणे वेगळा विषय उघडतो. कोणता विषय? तो म्हणतो उत्तरेतून हेर काही महत्त्वाचा निरोप घेऊन आला आहे. अरे बापरे, थेट उत्तरेकडचा हेर? हो, हा जो शिफ्ट आहे ना, तो खरंच विचार करायला लावणारा आहे. एकदम टोकाचा बदल आहे हा. अगदी. एका क्षणी तुम्ही एका गावकऱ्याच्या गाई म्हशींच्या जीवाची चिंता करत आहात आणि दुसऱ्या सेकंडाला तुम्ही राज्याच्या सीमांवरून येणाऱ्या एखाद्या मोठ्या लष्करी संकटाच्या गुप्त माहितीवर लक्ष केंद्रित करत आहात. हा. हे असं मल्टीटास्किंग माणसाच्या मेंदूला झेपणारा असते का? कसं आहे, या संपूर्ण नोंदीमधला तो जो मोठा श्वास आहे ना, तो सर्वात बोलका आणि महत्वाचा प्रशासकीय तपशील आहे. म्हणजे तो श्वास ताणाचा होता. हो, तो मोठा श्वास राज्याच्या प्रशासकीय ताणाचा, त्या वकिलाच्या खांद्यावर असलेल्या अफाट जबाबदारीचा जिवंत पुरावा आहे. बापरे. एक राज्य चालवणे म्हणजे एकाच वेळी अनेक आघाड्यांवर युद्ध लढण्यासारखे असते. एकीकडे सखारामच्या गावातला वाघ हा अंतर्गत सुरक्षेचा आणि अर्थव्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि दुसरीकडे उत्तरेकडचा हेर हा बाह्य सुरक्षेचा प्रश्न आहे. बरोबर, राज्याच्या सार्वभौमत्वाचा प्रश्न आहे तो. पण या दोन प्रश्नांची तीव्रता आणि व्याप्ती अगदी टोकाची आहे ना? नक्कीच आहे. पण सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या व्यक्तीला आधी वाघाचे बघू आणि मग हेराचे बघू, किंवा हेराचा निरोप महत्वाचा आहे, वाघाकडे नंतर लक्ष देऊ, असा पर्याय नसतो. म्हणजे प्रायोरिटी ठरवता येत नाही? नाही ठरवता येत. कारण राज्यावर चालून येणारी शत्रूची फौज जेवढी घातक असते, तेवढीच वाघाच्या हल्ल्यामुळे गावात निर्माण होणारी प्रजेची असुरक्षितता आणि असंतोषही घातक असतो. बरोबर आहे. त्या प्रशासकीय यंत्रणेला एकाच सेकंदात आपला फोकस एका स्थानिक समस्येकडून थेट आंतरराष्ट्रीय किंवा आंतरराज्य पातळीवरच्या लष्करी डावपेचांकडे वळवावा लागतो. हे जे मानसिक आणि बौद्धिक गिअर शिफ्टिंग आहे, ते खरंच असामान्य आहे. हो ना? एकाच वेळी गावातील शेतकरी आणि सीमेवरचा गुप्तहेर या दोघांच्याही माहितीचं विश्लेषण करून त्यावर तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, हेच तर एका अत्यंत प्रगल्भ आणि कार्यक्षम सत्तेचे प्रमुख लक्षण असते. हे ऐकताना मला एका प्रचंड मोठ्या यंत्राच्या आतल्या चक्रांची हालचाल डोळ्यासमोर उभी राहतेय. हो, आणि ती चक्र किती वेगाने आणि अचूकतेने फिरत असली पाहिजेत, नाही का? नक्कीच. आपण सुरुवातीला नगरखान्यातल्या परवलीच्या शब्दांपासून सुरुवात केली. तिथे आपण पाहिलं की माहिती कशी फिल्टर केली जाते. बरोबर, तो पहिला टप्पा. त्यानंतर आपण त्या भव्य सुवर्ण सिंहासनाकडे आलो, जिथे भौतिक संपत्तीचा वापर करून मानवी मेंदूवर दहशतीचा प्रभाव कसा पाडला जातो हे आपण समजून घेतलं. ते सायकोलॉजिकल वॉरफेअर. हो. आणि शेवटी त्या वकिलाच्या डेस्कजवळ आपण पाहिलं की ही सगळी दहशत असूनही प्रशासनाची नाळ जमिनीशी कशी जोडलेली होती. अगदी वाघाच्या हल्ल्यापर्यंत. हो ना? वाघाच्या हल्ल्याची नोंद आणि उत्तरेकडच्या शत्रूच्या हालचालीची नोंद एकाच टेबलावर एका श्वासात कशी घेतली जात होती हे आपण अनुभवलं. बाजिंदाच्या केवळ एका पानावरील ही नोंद आपल्याला सत्तेच्या आणि प्रशासनाच्या अत्यंत गुंतागुंतीच्या यंत्रणेचा प्रवास घडवून आणते. मला वाटतं या प्रवासातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे ऐतिहासिक नोंदी केवळ भूतकाळातील घटनांचा संग्रह नसतात. मग त्या काय असतात? ते मानवी व्यवहाराचे, सत्तेच्या मानसशास्त्राचे आणि संकटांचे व्यवस्थापन कसे करावे याचे अत्यंत सखोल असे केस स्टडीज असतात. हो, हे अगदी बरोबर बोललात. त्या 32 पणांच्या सिंहासनावर कोण बसलं होतं यापेक्षाही त्या सिंहासनाभोवतीची जी प्रशासकीय आणि सुरक्षेची इकोसिस्टेम होती ती जास्त महत्वाची आहे. कारण व्यक्ती बदलतात, पण व्यवस्था राज्याला तारून नेत असते. अगदी खरंय. आणि या संपूर्ण प्रक्रियेकडे पाहताना या ऐतिहासिक धांडोळ्याच्या शेवटी एक अत्यंत अस्वस्थ करणारा विचार माझ्या मनात येतोय. कोणता विचार? आपण आज 21व्या शतकात जगतोय. आपल्याकडे माहिती तंत्रज्ञानाची, इंटरनेटची आणि संपर्काची अत्यंत प्रगत साधने आहेत. हो, सगळं काही एका क्लिकवर आहे. पण शेकडो वर्षापूर्वी कोणतीही आधुनिक साधने नसताना एका महासत्तेच्या सर्वोच्च दरबारात टकमकच्या वाघाचा प्रश्न आणि उत्तरेकडच्या सीमेवरचा प्रश्न एकाच टेबलावर एकाच गांभीर्याने हाताळला जात होता. बरोबर.
मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या आपल्या या अतिप्रगत व्यवस्थेत जिथे माहिती सेकंदात जगभर पोचते, तिथे सर्वोच्च सत्ता केंद्राला एका सामान्य शेतकऱ्याच्या बांधावरचा प्रश्न आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरचा प्रश्न एकाच वेळी तितक्याच संवेदनशीलतेने सोडवता येतो का? हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. हो ना. तंत्रज्ञानाच्या वेगात आपण पुढे गेलो आहोत, पण सखारोमच्या प्रश्नाला थेट सर्वोच्च पातळीवर पोहोचवणारी ती प्रशासकीय संवेदनशीलता आपण आज हरवून तर बसलो नाही ना? विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा. नक्कीच. तर याच एका अनुत्तरित पण महत्वाच्या प्रश्नासोबत आजचा आपला हा सत्तेच्या अंतरंगाचा प्रवास आपण इथेच थांबूया. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.